do some work on आता Wednesday, रात्रीचे Thursday. अजूनही बीट्स आलेत आज. कमी Okay, टाइम मिळालेला आहे आपल्याला ब्लॉग शूट करायला. काही विषय नाही, आपण अजून ट्राय करू काय ना काहीतरी करायचं. चला शिवम ब्रो. हा ब्रो. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आत्ता मी जस्ट आजचा ब्लॉग अपलोड करायला आहे. थोडा लेट झाला आहे ब्लॉग अपलोड करायला, कारण की मी काल रात्री ब्लॉग नव्हता एडिट केला. म्हणलं आज सकाळी एडिट करून टाकू. तर सकाळी एडिट केला, थंबनेल बनवली आणि अपलोड केलेला आहे. तुम्ही मला नक्की सांगा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटतं. आणि अजून एक, तुम्ही मला थंबनेलचं पण सांगा की थंबनेल कशा वाटतं, ते क्रिप वाटतं ते का चांगलं वाटतं, ते इंटरॅक्टिव्ह आहेत नाही ते पण नक्की सांगा. तर चला आपण आजच्या ब्लॉगला चालू करू. चला आपण जायजू इकडे जाऊन येऊ, काय चाललंय त्यांचं बघू. आत्ता सध्या तरी झोपलेल्याच मस्त खाणं पिणं झालेलं आहे त्यांचं सगळं. दोघी मला आता अशा बघतात. चला आता आपण आवरून घेऊ, आंघोळ करू. तर त्यानंतर आपल्याला आज ऑफिसचं काम पण करायचं आहे. आणि एक दुसऱ्या रूममध्ये एक टेबल आहे. मला असं वाटतं की बाई तो टेबल मी माझ्या रूममध्ये घेतो. मला असे 2 टेबल जरा तर झालंच. तर एखादा सेटअप करू आपण, दुसरं काहीतरी ट्राय करू, काय करू शकतो आज आपण बघू. हे बघा, आज 8वाच दिवस आहे ना, आजच नारळ झालेला आहे. मी तरी म्हणलं तर तुम्हाला 9-10 दिवसात होतं, पण ते आजच झालेलं आहे. चल वर, चल चल वर जाय जाय, चल वर, चल 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 वर, चल वर, चल वर, चल चल वर. हो, सकाळी शर्ट बदललं मी, परत खराब केलं तू. चल बाई कसलं दिसते. आता मी कामात होतो, त्यामुळे मी आंघोळीनंतरचा शूट नाही करू शकलो. म्हणलो आता जाऊ आपण, काहीतरी करू. आज काम केलं, सगळं झालं. आता आपण जरा ब्लॉग पण बनवू, जाई सोबत खेळू. मम्मी मॅगी बनवते माझ्यासाठी. मम्मीने फक्त ते पाणी उकळून ठेवलेलं आहे, बाकीचं आपणच टाकू. सांडलं नाही ना बाई, मार काय लागलं नाही तर. मम्मी मारायची आपल्याला सांडलं नाही तर. हे बघा, आई माझे व्लॉग बघतीये. आई तुला कसं वाटतंय माझे व्हिडिओ? चांगली आहे का बाई? आपली मॅगी जळाली बाई इथं. नाही जळाली, नाही जळाली. शेफ मॅगी बनवतो बाई. नाही मॅगी नाही, चहा पण बनवतो, बिर्याणी पण बनवतो, मसाले भात पण बनवतो, भाज्या पण येतात 2-4. फक्त चपाती भाकरी नाही येत, बाकी सगळं येते. कल तक अगर हो गया तो फाइन. अब ये अभी तुमने अभी किया है, लुक एट द स्टेटस इवन इफ रिक्वायर्ड बाय वेडनेसडे को भी हो गया तो एटलीस्ट वी कैन डू सम वर्क ऑन वेडनेसडे, थर्सडे. अजूनही बीट्स आलेत आज. कमी टाइम मिळालेला आहे आपल्याला ब्लॉग शूट करायला. काही विषय नाही, आपण अजून ट्राय करू काय ना काहीतरी करायचं. चला शिवम ब्रो. हा ब्रो.
हाय गाईज, तुम्ही बघितलंच असेल मला सकाळपासून अजिबात टाईम मिळाला नव्हता. तर टाईम मिळाला नव्हता म्हणून मी आज काहीच एवढा व्लॉग शूट केला नाही. म्हटलं पण आपल्याला काही ना काहीतरी करायचं आहे. मग काय मी पटापट गेलो, एक BTS जुगाडू सेटअप लावला. सेटअप एवढा जुगाडू होता पण फ्रेम एक नंबर होती. फ्रेम भारी होती पण माझा बेड अजिबात साफ नव्हता. मग मी पटापट बेड साफ केला. त्यानंतर बसलो आपल्या सेटअपवर. आपल्या सेटअपवर 2 लॅपटॉप आहे. एका लॅपटॉपवर मी आपल्या 100 डेजसाठी युनिक आयडियाज शोधत होतो. तर आयडियाज शोधता शोधता मला खूप रिसर्च करावी लागली की आपण कोणते फ्रेम्स वापरू शकतो, आपण कसं शूट करायचं, आपल्याला लोकेशन काय, आपल्याला कुठं शूट करावं लागेल, हे सगळं रिसर्च केली. त्यानंतर मी 15 ते 20 आयडियाज नोट डाऊन केलेले आहेत. त्यानंतर मी दुसऱ्या लॅपटॉपवर साईड बाय साईड एक आजच्या व्लॉगसाठी थंबनेल एडिट करत होतो. थंबनेल एडिट करता करता खूप प्रॉब्लेम येत होते की फोटोज आवडत नव्हते मला, किंवा मला बॅकग्राऊंडच आवडत नव्हतं, किंवा टेक्स्टच आवडत नव्हता. असे मल्टिपल प्रॉब्लेम्स आले. मग ते साईड बाय साईड करत होतो, त्यामुळे माझी झाली जमलिंग झाल्यानंतर भाई मी खूप वैतागलो होतो. मग त्यानंतर काय घेतला फोन, करत बसलो टाईमपास. इंस्टा चालवता मला भरपूर आयडियाज आल्या. त्या आयडियाजवर मी रिसर्च केली आणि रिसर्च केल्यानंतर काय मस्त पहिल्या जाऊन लिहून टाकलं आपल्या सगळ्या आयडियाज. म्हणलो भाई आयडियाज चांगले आहे. त्यानंतर काही यूट्यूबचं जरा भर बघितलं की काय चाललं, कसे झाले आजपर्यंतचे व्हिडिओ कसे गेले, त्याचं थोडं ॲनालिसिस करत होतो की आपल्याला काय केलं पाहिजे, कशा व्हिडिओज पोस्ट केलं पाहिजे, आपले थंबनेल्स कसे पाहिजे, आपले कॅप्शन्स काय पाहिजे, आपले टायटल्स काय पाहिजे, हे सगळं रिसर्च केली. ते झालं. मग त्यानंतर मी परत वैतागलो. पण वैतागून अजिबात चालणार नाही आहे. वैतागलो तर काय मग सगळं संपन्न आपलं भाई. आपल्याला काहीतरी चालू केलं आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि पूर्ण झाल्याशिवाय मी काही थांबणार नाही आहे. हे सगळं झाल्यानंतर मी परत त्याच जोमाने बसलो कामाला. परत एडिटिंग करत होतो थोडेफार. आजच्या ब्लॉगचे जेवढे पण माझ्याकडं शॉर्ट्स होते ते मी थोडेफार एडिट केले होते. ते झालं. त्यानंतर मग काय तुम्हाला तर कळणंच आता मी काय केलं पुढं. तुम्ही बघितलंच असेल की मी काय काय करत होतो. त्यानंतर मी भरपूर वेळ टाईमपास करत बसलो होतो इंस्टावर. मग म्हटलं की बाई आता बाद झालं. आज जर आपण उशिरा झोपलो तर सकाळ उशीर होईल उठायला. आता उशीर झाला तर आपला ब्लॉग टायमिंगवर नाही येणार, कारण की मला सकाळी उठून ब्लॉग एडिट करायचा होता. मग काय म्हटलं पटापट एक काम केलं. त्यानंतर मस्त लॅपटॉप बंद केला. म्हटलं आता चला झोपायला. चला गुड नाईट गाईज, भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.